भीमा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याने महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील उमराणी बंधाऱ्यासह दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील 15 बंधारे पाण्याखाली गेले असून प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे। भीमा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याने महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील दक्षिण सोलापूर तालुक्यातील उमराणी बंधारा पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे। नदीपात्रातून सुमारे 1 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील तब्बल 15 बंधारे पाण्याखाली गेले आहेत। यामध्ये वडापूर, परळे, भंडारकवठे, सादेपूर, चिंचपूर यासह अनेक बंधाऱ्यांचा समावेश आहे। नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आणि आवश्यक असल्यास सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचं आवाहन केलं आहे। दरम्यान भीमा नदीचे रौद्ररूप आणि पाण्याखाली गेलेले उमराणी बंधाऱ्याचे विहंगम दृश्य नागेश राशीनकर यांनी ड्रोन कॅमेऱ्यात उत्कृष्टरित्या टिपले आहे।